एकीकडे केंद्र सरकारने 20% निर्यात शुल्क लावलेला असताना आता बांगलादेशने देखील 10% आयात शुल्क लावल्यामुळे याचा परिणाम कांदा भावावर होणार आहे। याबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत शेतकरी आहे, व्यापारी आहे आणि बाजार समिती प्रशासन पण आहे। आपण जाणून घेऊया का बांगलादेशने जे 10% आयात शुल्क लावलं याचा काय परिणाम होणार आहे आणि आता कांद्याला काय भाव मिळतोय। व एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं, आता ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, वारंवार नैसर्गिक संकटे येत आहे, काय परिस्थिती आली आणि आयात शुल्काचा काय परिणाम होणार? निश्चितच मोठा परिणाम शेतकऱ्यावर होणार आहे या शुल्काचा। अगोदरच 20% आपलं निर्यात शुल्क सरकारने लावलेलं आहे आणि आता बांगलादेश सरकारने 10% आयात शुल्क लावलं। म्हणजेच परिणामी आपल्या या महाराष्ट्रातून जो काही कांदा निर्यात होणार होता त्याचं प्रमाण कमी होईल आणि प्रमाण कमी झाल्यामुळे कांदा बाहेर पाठवला जाणार नाही, म्हणजेच तो कमी भाव शेतकऱ्याला मिळेल। अगोदरच शेतकऱ्यावर आसमानी संकट होतं। पाऊस पडला मागच्याच आठवड्यामध्ये, वातावरण खराब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशने 10% आयात शुल्क लावल्यामुळं हे मोठं संकट एक उभं राहिलेलं आहे। मला तर असं वाटतं की हे आपल्या शेतकऱ्यांकडं या महाराष्ट्र सरकारचं आणि केंद्र सरकारचं लक्षच नाही। कारण कृषी मंत्री आता मागच्या आठवड्यामध्ये येऊन गेले, अनेक संघटनांनी, बाजार समित्याच्या सभापतींनी सगळ्यांनी मागणी केली की हे निर्यात शुल्क जे आहे हे कमी करा, परंतु त्याचा कुठलाही त्यांनी परिणाम झाला नाही आणि कुठलीही त्यांनी कारवाई केली नाही। फक्त येऊन गेले आणि शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पुसलं, असं प्रकार झाला तो। आणि यामुळं आज गेल्या 15-20 दिवसापासून जो कांदा सरासरी 3,000 3,500 जायचा आज 1,000-1,200वर आलेला आहे। शेतकऱ्याला इतकं कमी रकमेमध्ये काहीच परवडत नाही। एकरी 60,000 ते 70,000 रुपये खर्च येतोय। फवारणी आता सुरू झाली, 7,000 ते 10,000 रुपये एकर फवारणी लागते। काय करायचं शेतकऱ्यांनी? आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्याकडे राहिलेला नाही। म्हणून विनंती आहे सरकारला का 20% निर्यात शुल्क तात्काळ कमी करा। एक व्यापारी म्हणून तुम्ही कसं बघताय, आपला नाशिक जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून कुठे कुठे कांदा निर्यात होतो आणि त्या बांगलादेशने जे आयात शुल्क लावलं याचा काय परिणाम होणार? आयात शुल्क लावल्यामुळे जे बांगलादेशला मोठ्या प्रमाणात कांदा जात असतो त्याच्यावर परिणाम निश्चित होणार। तर त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होणार। बाजार मार्केट डाऊन जातील आणि केंद्र सरकारने अशा परिस्थितीमध्ये 20% एक्सपोर्ट ड्युटी उडवलीच पाहिजे, तर मग इतर देशांमध्ये बांगलादेश सोडून माल जाऊ शकतो। त्याच्यामुळे पर्यायाने मंदी रोखली जाऊ शकते। जेव्हा जेव्हा भाव कोसळतात तेव्हा तेव्हा बाजार समितीच्या उत्पन्नावर याचा कसा परिणाम होतो? निश्चितच बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळल्यानंतर ज्या किमतीवर बाजार सेस आम्ही वसूल घेतो तो बाजार सेस कमी होतो आणि शेतकरी वर्गात ज्या सुविधा पुरवायच्या आहे, उदाहरणार्थ परत कर्मचारी वर्गाचा आस्थापना खर्च आहे आमचावाला, आणि शासनाकडून कर्मचाऱ्यांचे पगार असेल, शेतकऱ्यांसाठी काही सुविधा असतील, याबाबत कोणतंही अनुदान आम्हाला शासन काही देत नाही। आम्हाला बाजार समितीच्या स्तरावर ते सुविधा पुरवाव्या लागतात। त्यामुळे निश्चितच बाजारभावाचा परिणाम हा बाजार समितीवर होतो। एकूणच आपण पाहिलं असेल का केंद्र सरकारने लावलेला निर्यात शुल्क आणि बांगलादेशने लावलेला आयात शुल्क हे दोन्ही मिळून 30% झालेलं आहे आणि या 30%चा परिणाम कांद्याच्या भावावर नक्कीच होणार आहे आणि यामध्ये भरडला जाणार आहे तो शेतकरी। त्याच्यामुळे केंद्र सरकारने आता तरी 20% निर्यात शुल्क आहे तो रद्द करावा अशी एकमुखी मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी करत आहे। बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।